नमस्कार, मी भाऊसाहेब लवटे आणि आपण पाहतात बीबीएल डिजिटल न्यूज चॅनल. सध्या आपण उभे आहोत अ, बोरगाव तळणीसोड. बोरकर सर यांच्या शेतामध्ये तळणेवाडी, की जे ज्यांचं सेंद्रिय शेती जे गहू करतात ते शेत आपल्या समोर आहे. आपण आज भेटणार आहोत अशा एका प्रेरणादायी शेतकऱ्याला, जे योग गुरु रामदेव बाबा यांचे अनुयायी आहेत आणि ग्रामीण भागात ते योग प्रशिक्षण देतात आणि सेंद्रिय पद्धतीने गहू आणि इतर पिकाचे ते उत्पादन घेतात आणि त्याबाबत एक सेंद्रिय शेतीमध्ये ते आदर्श निर्माण करत आहे. तर बीबीएल डिजिटल न्यूज चॅनल मध्ये बोरकर साहेब आपले हार्दिक स्वागत. नमस्कार. लवटे साहेब, आपली तळणीवाडीमध्ये आणि आमच्या फार्मला भेट दिल्याबद्दल सरचे स्वागत. आणि आम्हाला तुम्ही आपल्या चॅनलवरती बोलवल्याबद्दल सुद्धा तुमचे हार्दिक स्वागत. तर सर्वप्रथम कृपया आपल्या शेताबद्दल आणि आपण जी सेंद्रिय शेती कशी सुरू केली याबद्दल जरा आम्हाला माहिती सांगा. सेंद्रिय शेती सुरू करण्याचा उद्देश म्हणजे आमच्या घरामध्ये आजार भरपूर होते. आमच्या वडिलाला मुतखड्याचा त्रास होतो, किडनी स्टोनचा समजा, आणि मला सुद्धा अल्सरचा आजार होता. आणि आई आमची 2-3 ऑपरेशनातून वाचली. आणि ते डोक्यात बऱ्याच दिवस खेळत होतं की आजार हा कशामुळे होतोय. परंतु ते काही अज्ञानपणात समजा आमचे आजोबा आजोबा आजी अडाणी होते आणि पारंपरिक विभागात ते सुद्धा रासायनिक खत टाकून आमची शेती करायची. पण ज्या वेळेस आमच्या घरामध्ये टीव्हीच्या चॅनलवरती मला टीव्ही बघताना कृषी गुरु रामदेव बाबा यांचे चॅनल बघायला भेटले आणि त्यांनी योग आणि गो आधारित शेतीची माहिती एकदम तंतोतंत सांगितली. गाईच्या जीवावरती आपल्या संपूर्ण भारताची शेती होऊ शकते आणि गाय ही आपल्या भारत देशाची एक अर्थव्यवस्थेची मेन पाया आहे. या उद्देशाने त्यांची प्रेरणेने मी गो आधारित शेतीला सुरुवात केली आणि 2008 पासून मी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. आणि सेंद्रिय शेती करण्यासोबत देशी वाहनांचा म्हणजे आपली देशी बियाणांचा सुद्धा वापर करण्यास सुरुवात केली. आणि 2008 पासून मी हा सोनामती वाहन, आपला बघा गहू आहे, 2008 पासून हेच सोनामती बी पेरतोय आणि याचेच उत्पन्न 15 किलोला 20 ते 22 क्विंटल मी फक्त 15 किलो बी पेरतो 2 एकर 2.5 एकर मध्ये. आणि त्यात तेवढ्याच 15 किलो बियाण्याला मला 2.5 एकर मध्ये 20 ते 22 क्विंटल गहू होतोय आणि लगातार 2008 पासून आज 2026 कोणते पर्यंत. रासायनिक खत वापरत नाहीत, कोणती केमिकल फवारणी करत नाहीत, कोणते दुकानात काही मी करत नाही. बाजारमुक्त शेती करतोय. बाजारमुक्त म्हणजे तुमच्या लक्षात आली का? बाजारातून कुठलीही निविष्ठा न आणता कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्ही जातच नाही. अजिबात जात नाही. आपल्या गोमातेचे शेण, गोमूत्र, गूळ, ताक आणि बंशी गीर गोशाळा अहमदाबाद, गोपालभाई सुतारिया यांनी एक कल्चर तयार केलेला आहे गाईच्या शेण गोमूत्रापासून आणि 21 जडीबुट्टी वनस्पतीपासून गोकृपा अमृतम, त्याचाच वापर करून आपल्या गावाला आणि ऊस पीक, फळभाज्या, पालेभाज्या संपूर्ण त्यावर आपल्या घरगुती जेवढा खाण्याला धान्य लागतंय आणि पालेभाज्या लागतात त्या संपूर्ण गो आधारित शेतीवरच मी पिकवतो. रासायनिक शेतीच्या तुलनेत हा खर्च फारच कमी झाला म्हणजे. आणि खर्चच नाही, फक्त गुळ आणतो बाजारातून आणि फवारणीसाठी सुद्धा गोकृपा अमृत आणि घरीच झाडपाल्याच्या निविष्ठा तुम्ही बसून. हे सेंद्रिय जे अमृत वगैरे हे तयार करता याची जरा पद्धत किंवा याला काय वेळ लागतो किंवा खर्च कसं आहे करता येईल? वेळ लागत नाही, फक्त कष्ट असतं त्याला. वेळ आणि कष्ट द्यावाच लागतो. तुम्हाला रासायनिक खत जरी आणत म्हणलं तर इथून गेवरायला दुकानदाराच्या दारापर्यंत जाणं आहे, आपल्या खिशातले पैसे खर्च करणं आहे आणि खर्च करून विष आपल्या शेतीमध्ये टाकून आपल्या रोगाला आमंत्रण देणं आहे. याच्या पलीकडे काही नाही. रासायनिक शेती म्हणजे फक्त रोग आणि शेतीमध्ये विष आणि येणाऱ्या पिढ्याला एक शाप म्हणून आपण ही जमीन देऊन चालू, एवढंच आहे. रामदेव बाबाचे तुम्ही जे काही योगासने किंवा प्राणायाम शिबिरे वगैरे घेता, त्यामध्ये ह्या सेंद्रिय शेतीबद्दल पण सांगता का त्या युवकांना? हो, लोकाला मी योग प्राणायामचं प्रशिक्षण देत असताना गो आधारित शेती करा असे सुद्धा वारंवार सांगत असतो. तर आपण
आणखी सेंद्रिय शेती बरोबर तुम्ही प्राणायाम शिबिरला गेल्यावर जे आयुर्वेदिक काढा वगैरे बनवून जे रोग प्रतिकार शक्ती वाढवतो ते पण लोकांना सांगतात ते जरा आता सांगा ना थोडं. तुम्हाला सामान्य जर सर्दी पडसं झालं, आयुर्वेदाचं जर सांगायचं म्हटलं तर सामान्य सर्दी पडसं झालं तर लोक काय करतात बा, दुकानात जाऊन लगेच मेडिकलच्या गोळ्या घेतात आणि खातात की झोपून जातात. परंतु त्या मेडिकलच्या गोळ्याचे एवढे दुष्प्रभाव आहेत. तुम्ही जर सर्दीची जरी गोळी खाल्ली तर तुमच्या तोंडातला येतं त्याला. हो बरोबर तोंडात येत. सर्दीच्या गोळीचे एवढे दुष्परिणाम, ते पॅरासिटामॉल काय जे नाव आहे ना, हा. ते गोळ्या जर खाल्ल्या तर तुमच्या आतड्याला जखमा होतात, हा. तोंडातलं येतं, डोळ्याची नजर कमी होते, हाडकं कमजोर होतात, अनेक अनेक दुष्परिणाम आहेत. ॲलोपॅथी परंतु औषध. आयुर्वेद जर म्हटलं तर सर्दी जर झाली तुम्हाला तर तुळशीचे पानं, आपली अद्रक, काळे मिरे, लवंग आणि थोडासा गुळ, आणि गुळवेल असतो आपल्या झाडावरती, हो वनस्पती म्हणून गुळवेल असली हा. गुळवेल, लिंबावरची गुळवेल, एक बोर्डवर घेऊन ते तुकडे करून सगळं एकत्र मिक्स करून त्याची चटणी करून जर काढा केला, 4 कप पाण्यात उकळलं आणि 1 कप शिल्लक ठेवून जर ते गाळून जर प्यालं तर सर्दी तुमची एका दिवसात गायब होते. एवढं प्रभावी एवढं औषध. प्रभावी आयुर्वेद औषध. तर आणि आपण इतर आजारावर सुद्धा, तुमचे लिव्हरच्या समस्या असतील, लिव्हरसाठी आपल्या शेतामध्ये पुनर्नावा आहे. डायबिटीससाठी आपल्याकडं कारलं, टमाटा आणि खिरा याचं ज्यूस जमतं. सदाफुली जी आपली सदाबहार एक आपल्याकडे दारात फुलाचं झाड असतं, त्याचं जर पान रोज तुम्ही एक पान खाल्लं तर तुमची डायबिटीस नष्ट होते. बेलाचे साधं बेल पान तुम्ही जर भगवान शिवला, शंकराला वाहतात, ते जर सोमवारी भगवान शंकराला बेल पान वाहून ते पान स्वच्छ धुवून जर खाल्लं तर तुमची डायबिटीसला तुम्हाला गोळी खाय सुद्धा गरज नाही. एवढं स्वस्त औषध एवढं आपल्या स्वस्त घरी औषध उपलब्ध आहे. असणारे हा, औषध म्हणजे तरी तुकाराम लोक. महाराज सांगितलंय ना बुवा, हा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हा. हा, ते सगळं सत्य आहे. बरोबर. हा. तर आता बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आपण या सेंद्रिय शेतीबाबत काय सांगाल? आपल्या BBL बीबीएल डिजिटल न्यूज चॅनल. डिजिटल न्यूज चॅनलवरच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि गेवराई तालुक्यातील किंवा बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे की आपल्या घरातील रोग नष्ट करायचे असतील तर आपल्या दारामध्ये, शेतामध्ये गाय, देशी गाय आणा, तिचं शेण गोमूत्र शेतीला वापरा, आणि आजारी पडला तर आयुर्वेदाचा आश्रय घ्या. एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरोबर. मी एक समाजाला गाय विनंती. एका गायीचं गोमूत्र शेण किती एकर शेतीला आपला पुरू शकतो म्हणजे या 1 प्रकारे? एकरला 1 गाय. 1 एकरसाठी 1 गाय. हा, ठीक आहे. आता माझ्याकडे 5 गाय आहेत, मी 5 एकर शेती करतोय. बरोबर. हा. तर सेंद्रिय शेतीबद्दल दिलेली माहिती अत्यंत उत्कृष्ट आणि छान होती. पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यांचा आदर्श घ्यावा आणि सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि योग गुरु रामदेव बाबा यांच्या माध्यमातून प्राणायाम वगैरे करावेत, ही आमच्या बीबीएल डिजिटल न्यूज तर्फे सगळ्यांना विनंती राहील. आणि नमस्कार. पुन्हा आपण आमच्या शेतीला भेट दिल्याबद्दल आपले अभिनंदन. आणि धन्यवाद. सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एक विनंती, गो आधारित शेती करा आणि रोगमुक्त येणाऱ्या पिढ्यांना सशक्त, पैलवान, बलवान जमीन देऊन आपल्या जीवनाचं सार्थ करून घ्यावं, एवढीच विनंती. नक्कीच.